और द विकेट ना आता मात्र रिव्हर्स स्वीप. हे फटके नेहमीच आपल्याला अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळतात. मॉडर्न क्रिकेटमधील हा मॉडर्न फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधनं हा मॉडर्न फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून बॉल सीमारेषा पार आलाय चौकार. खूप सुंदर करतात आमचे प्रथमेश ठाकूर. आता सध्या तरी डीजे ऑपरेट करत असताना चौकार आलाय. धावफलक दुहेरी अंकात 13 वरती. गमावला नाहीये. खरं तर नेहमीच विकेटला घेऊन खेळ या दोघांनी अनेकदा साकारलाय. पहिल्या विकेटसाठी भागीदारी सर्रास पाहायला मिळतो सोनारपाडाकडून. आता देखील जागा बनवली. स्क्वेअर ऑफ द विकेट दोन्ही बाजूला. पहिला पॉइंटला आणि आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू जाईल सलग सीमा पार. हा दुसरा वार चौकार. चौकार अनिकेत पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतात. जबरदस्त कामगिरी. धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना 17 वरती. खरं तर सुरुवात डावाला झाली. पहिल्या षटकात 8 आल्या होत्या. या षटकात आतापर्यंत 9 आल्यात आणि चेंडू शिल्लक आहेत ते 3. म्हणजे आता प्रतिहल्ला सागर भोईरवरती केला जातोय. पहिल्या षटकात फारशा धावा बांधल्या नाहीत. पॉवर प्ले पहिलं जे गोलंदाजी टीमच्या बाजूने राहिलंय, परंतु आता कमबॅक दुसऱ्या षटकात मिळवायचं आहे आणि त्या अनुषंगानं फलंदाजी आता टीम सोनारपाडाची पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं सागर. दरम्यान समोरच्या दिशेला अप्रतिम फटका. कॉपीबुक स्टाईलला बॉल चाललाय तो एक्स्ट्रा कव्हरला. सलग 3 चेंडू आणि 3 चौकार अनिकेत पाटील कडनं. सलगचा 4था चौकार अनिकेत पाटील. दोन षटकानंतर या षटकात अनिकेतनं मोर्चा सांभाळला आणि 18 धावा त्यानं जमा केल्या एकंदरीत.